तुमच्या या 9 नंबर प्रभागातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार समीर पटवेकर उपस्थित बंधून, आज ही कोपरा सभा घेण्याकरता क्रमचे आम्ही फक्त तुम्हाला भेटायला आलो. कोपऱ्या सभेचं काही नियोजन नव्हतं, पण आता तुम्ही बरीच मोठी संख्या इथे जमलेली आहे, म्हटलं थोडं बोलावं. आणि फक्त तुमच्या समोर बोलायला काही माईक लागत नाही, पण शेजारची घर आहेत तिथली बी माणसं थोडंसं ऐकतील. काँग्रेस पक्षानं हाताच्या चिन्हावर ही निवडणूक लढवायचा धाडसी निर्णय घेतला. आतापर्यंत अनेक वर्ष जर आपण बघितलं तर माझ्या विधानसभेला फक्त हाताचं चिन्ह असतं, लोकसभेला नसतं, नगर परिषदेला नसतं कधीच. त्यामुळं लोक फक्त मला मतं देतात हाताच्या चिन्हावर, पुन्हा हात चिन्ह विसरतात. ते विसरू नये. आणि आज काँग्रेस पक्षाची देशातली परिस्थिती वैचारिक लढाईमध्ये भाजपवाल्यांनी थोडी सरशी केलेली वस्तुस्थिती आहे. पण काँग्रेसचा विचार, ज्या विचारानं सर्व धर्म समभावाचं राष्ट्र निर्माण केलं, जेव्हा आपली राज्यघटना तयार होत होती तेव्हा लोकांनी म्हटलं की हिंदू राष्ट्र करा. जे हिंदू नाहीत त्यांना बाहेर जायला सांगा, त्यांना काही नागरिकाचा अधिकार नाही आहे, असा विचार आला. पण महात्मा गांधींनी, पंडित जवाहरलाल नेहरूने, मौलाना आझाद, वल्लभभाई पटेल त्यांच्याकडे नाही. तर हा देशात पैदा झालेला आहे, तो या देशाचा नागरिक आहे, त्याला सर्व समान अधिकार आहे. हे त्या राज्यघटनेचं सर्वात महत्वाचं तत्वज्ञान आहे. प्रचार काय चाललाय की जर काँग्रेसला मतं दिली तर भाजप निवडून येईल. हे वस्तुस्थिती तशी नाहीये. तर कराड शहरातली आपण आकडेवारी पाहिली तर 4 प्रमुख समाज आहेत. मराठा समाज आहे, ओबीसी आहेत, मुस्लिम समाज आहे आणि दलित समाज. किती आकडे कोणाचे आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती. आज दलित समाजाचे नेते कुणी काही प्रयत्न केला तरी खंबीरपणे हाताच्या चिन्हाच्या मागे उभे. त्यांची 9,000 मतं आहेत, त्यापैकी समजा 6,000 7,000 झाली तो गट्टा मतदान आहे. आणि त्याला तुमचा जर हातभार लागेल तर इथं कुठं काँग्रेस विजय होणार. आणि काँग्रेस विजय झाली खालच्या सगळ्या उमेदवारांना मदत होणार. आणि इथं जे एक जरी उमेदवार असला तरी हाताचं चिन्ह आहे, त्यामुळे आम्ही प्रचार हाताचा करतोय. आता आपण जर खालवर करायला गेलो तर मग चूक होते, आपल्याला मतं मिळणार नाही. कुणी किती अपप्रचार केला, इथं काहीतरी अपप्रचार चालू. माझा उमेदवार समीर पटवेकर आहे. कुणी जर खोटं सांगितलं की आठवण करा तर मी आठवण करणारा आमचा पक्ष काँग्रेस. आज या देशात जर खरंच सर्व धर्म समभाव टिकवायचा असेल, प्रत्येकाला जर सन्मानानं नागरिक म्हणून राहायचं असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही. त्यामुळं ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक. आज संबंध पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष त्या निवडणुकीकडे आहे. कुणाचंही धाडस झालं नाही संबंध पश्चिम महाराष्ट्रामध्ये की काँग्रेसच्या चिन्हावर आपण म्युन्सिपाल्टीची निवडणूक लढावी. पुण्यात नाही, साताऱ्यात नाही, सांगलीत नाही, कोल्हापुरात नाही, फक्त कराडला आम्ही हा निर्णय घेतला. त्याला ठीक आहे. बरेच जणांनी मला सांगितलं की आम्ही हाय येतोय राव बंद, आणि वेळाला सगळे पळून गेले. बऱ्याच जणांच्यावर दबाव टाकला, काही ना महात्मा गांधी दाखवले, त्यामुळं बरीच माणसं गेली. जे मावळे राहिले त्यांना घेऊन आम्ही निवडणूक लढतोय. पण ही निवडणूक आहे हाताच्या चिन्हाची. ही निवडणूक आहे का विचारधारेची. विचारधारेकरता लढतोय की आम्हाला जे काही भाजपच्या माध्यमातून चाललंय, मोदीच्या माध्यमातून चाललंय, आम्हाला मान्य नाही. ही निवडणूक कराडची आहे, त्यामुळं काही देशाचं बोलायचं काही कारण नाही. कराडला तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काय काय आश्वासन दिले होते. एकच सांगतो मी, कराडच्या स्टेडियमला 100 कोटी आणले म्हणून सांगितलं.
मी म्हटलं हा निव्वळ मूर्खपणा आहे. 100 कोटीमध्ये 4 स्टेडियम होतील ग्रामीण भागात. एक क्रिकेटचं स्टेडियम होईल, एक ॲथलेटिकचा पूर्ण ट्रॅक होईल. तो पुढे सोडला तर कुठं देखील खाली इकडे नाही, तो ट्रॅक होईल. फुटबॉलचं ग्राउंड होईल. आज खेळामध्ये इतकी प्रचंड मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. IPL मध्ये नंबर लागला, कबड्डीमध्ये नंबर लागला, फुटबॉलमध्ये नंबर लागला, तर कुठं माणूस जातो तुम्ही स्वतः रोज बघता TV. ती संधी आपण इथं उपलब्ध करून देऊ शकत नाही, कारण फॅसिलिटीज नाही, सोय नाही. एक कराडचं बिचारं एकमेव स्टेडियम होतं. अनेक मुलं तिथं टेनिस बॉल, क्रिकेट खेळत होती. सिनियर माणसं चालायला जायची, करायची. काय कारण होतं पाडायचं? तुम्हाला मोठं बांधायचं होतं बांधायचं आधी, पण ग्राउंड का तुम्ही घालवलं? त्याच्यावर तुम्ही कोर्टात जाणार. अगदी निव्वळ मूर्खपणा आहे. पण आले का पैसे? 100 कोटीचा GR निघून 1.25 वर्ष झालं. एक नवा पैसा आला का? फक्त पाडायचं काम झालं. काही पैसे आणणार आहेत का? महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत पैसा नाही आज. काल एकनाथ शिंदे आले होते, काय बोलले? लाडकी बहीण. हे महाराज काय बोलले? लाडकी बहीण. महाराष्ट्राची तिजोरी लुटून टाक. लाडक्या बहिणीला मदत केली पाहिजे, त्यात काही शंका नाही. पण तुम्ही किती लबाड्या केल्या. बांधकाम मजुराच्या नावानं भांडीकुंडी वाटली, मतं घेतली, लोकांनी दिली मतं, फसले लोक. कराडच्या विकासाकरता काय झालेलं आहे? घोषणा भरपूर झाल्या, पण एक तरी काम पूर्ण झालंय? करू शकत नाही. म्हणून या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रत्येक जण येतोय, बी समीर पटवेकर आहे म्हणून तुम्ही प्रचार केला. प्रत्येक घरात जावा, समीर भेटल्या सगळ्यांना, तर तुम्ही जावा. तुमचे काही वेगळे मित्र असतील, काय असतील. इथं हिंदू समाजामध्ये गोष्टी चालली आहे, तर गोष्टी त्यांना मी उद्या वैयक्तिक फोन करणार आहे. तुम्हाला आमची नम्र हात जोडून विनंती आहे, वेळवाकडं करू नका. त्याच्यापेक्षा जास्त मला सगळं विनंती करायची आहे की तुमच्या मुस्लिम बांधवांना करायची. हा जो प्रचार चाललेला आहे की काँग्रेसला मत दिलं तर भाजप निवडून देईल, हा बोगस प्रचार. वस्तुस्थिती अशी नाही आहे. संबंध महाराष्ट्राचं लक्ष कराडकडे आहे. कराडची माणसं काय निर्णय घेतात, कराडची मायनॉरिटी कम्युनिटी काय निर्णय घेते, संबंध महाराष्ट्राचं लक्ष आहे. काही लोक सोयीस्कर राजकारण बोलतात की असं होईल तसं होईल, काय होणार? तुम्हाला सांगतो मी, कुठेही जर हा केसाला धक्का लावायचा प्रयत्न केला तर मी आहे. त्यामुळं त्या निवडणुकीमध्ये मला समीर सारखा एक उमदा नौजवान, त्याला भवितव्य आहे, जो काँग्रेसच्या विचारातून इथपर्यंत आले. NSUI युथ काँग्रेस असं कोणीतरी उचलून दे तो राहा उभा, त्याला धरून आणलेला नाही. म्हणून त्याला भवितव्य आहे. तुम्ही त्याला ताकद दिली पाहिजे. काँग्रेसला ताकद दिली पाहिजे, समीरला दिली पाहिजे, काँग्रेसला दिली पाहिजे. कृपा करून खालवर वगैरे काय करू नका, कारण मग गफलत होते, चिन्हाचे फरक होते, मग आपलं नुकसान होतं. म्हणून सगळ्या तुमच्या करारातल्या सगळ्या बांधवांना सांगा की हा जो अपप्रचार चालवला आहे समोरच्या एका उमेदवाराने, की तुम्ही जर काँग्रेसला मदत दिली तर भाजप निवडून येईल, खोटा प्रचार.